चौकशीमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे, ते म्हणजे ज्या ठिकाणी ही पार्टी झाली होती ते फार्म हाऊस सुधाकर बडगुजर यांच्याच नातेवाईकांचं असल्याची माहिती उघड झाली आहे। नाशिकच्या आडगाव शिवारातल्या एका फार्म हाऊसवर ही पार्टी झाली होती आणि त्याच संदर्भात बडगुजर यांची आज पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता आहे। आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी हे नाशिकमधून आपल्या सोबत आहेत। चंदन, अतिशय महत्त्वाची माहिती समोर येते या प्रकरणामध्ये आणि त्यामुळे निश्चितच आता बडगुजर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सलीम कुत्ता आहे की नाही यावरच चर्चा सुरू होती, मात्र आता त्याची सुद्धा चौकशी केली जाईल। निश्चितपणे जवळपास गेल्या 6 दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांची नाशिकच्या क्राईम ब्रांचकडून सातत्यानं चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये खरं तर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या उघड होत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंतच्या चौकशीत एक गोष्ट जी समोर आलेली आहे ती म्हणजे सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या दरम्यानची जी पार्टी झाली ती बडगुजर यांच्या एका नातेवाईकाच्या फार्म हाऊसवर झाली। हे फार्म हाऊस जे आहे ते आडगाव परिसरात आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण चौकशीमध्ये जवळपास 18 जणांचे जबाब जे आहेत ते पोलिसांनी आतापर्यंत नोंदवले आहेत। आता याच्या पुढच्या तपासासाठी सलीम कुत्ता जो सध्या येरवडा कारागृहात आहे त्याची देखील चौकशी करणं आवश्यक आहे, त्याचा जबाब नोंदवणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने आता नाशिकच्या क्राईम ब्रांचने प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे। येरवडा कारागृह असेल, गृह विभाग असेल यांना पत्र पाठवले जात आहेत, त्यांच्याकडून परवानगी घेतली जाते आणि कदाचित पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये सलीम कुत्ता याला देखील जबाबासाठी नाशिकला आणलं जाऊ शकतं, किंबहुना नाशिक पोलीस देखील येरवडा कारागृहात जाऊन त्याचा जबाब नोंदवू शकतात अशा पद्धतीची माहिती समोर येते आणि त्यामुळे आज देखील 7व्या दिवशी देखील सुधाकर बडगुजर यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे। आजच्या या चौकशीमध्ये नेमकं ते एकटे येतात का त्यांच्यासोबत वकील घेऊन येतात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र या संपूर्ण काय अधिकचं समोर येतं तेही जाणून घेत राहणार आहोत। चंदन, धन्यवाद।